ओके. आपण लास्ट चॅप्टर मध्ये सेकंड चॅप्टर मध्ये थिओडिलाइट ह्या इन्स्ट्रुमेंटने काय मेजर केलं? व्हर्टिकल अँगल आणि हॉरिझॉन्टल. व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल अँगल मेजर केला. ओके. लास्ट चॅप्टर जो होता आपला थिओडिलाइट सर्वेइंग, त्यामध्ये आपण थिओडिलाइट हे इन्स्ट्रुमेंट शिकलो. ओके. आणि त्या इन्स्ट्रुमेंटचा यूज काय होता? मेन पर्पज काय होतं? फॉर मेजरिंग द हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँगल. बरोबर. त्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण डिस्टन्स मेजर केलं नाही. बरोबर आहे का? फक्त अँगल्स मेजर केले. पण तेच इन्स्ट्रुमेंट आपल्याला काय करायचंय? यूज करायचंय आणि डिस्टन्स मेजर करायचं. हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिस्टन्स मेजर करायचं आणि तेच आपण ह्या चॅप्टर मध्ये शिकणार आहे. की आपला थर्ड चॅप्टर आहे टॅकोमेट्रिक सर्वेइंग. तर टॅकोमेट्रिक सर्वेइंग ह्या चॅप्टर मध्ये आपण कोणतं इन्स्ट्रुमेंट शिकणार आहे? टॅकोमीटर. ओके. टॅकोमीटर. ओके. तर आधी टॅकोमेट्री म्हणजे काय? इट इज अ branch of survey in which horizontal and vertical distances are determined by instrument is known as the tachometry. Okay, tachometry म्हणजे काय? It is a branch of surveying in which horizontal and vertical distances are determined by instrument is known as the tachometry. सेकंड चॅप्टर मध्ये फक्त आपण हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अँगल मेजर केले. ह्या चॅप्टर मध्ये काय करणार आहे? हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिस्टन्स मेजर करणार आहे बाय युझिंग द इन्स्ट्रुमेंट. ते इन्स्ट्रुमेंट कोणतं असणार आहेत, काय असणार ते आपण बघणार. तर टॅकोमेट्री म्हटलं की काय लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही? की हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिस्टन्स मेजर करायचं. ओके. आता आतापर्यंत आपण हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिस्टन्स कशाने मेजर केलं हो? बेसिक सर्विंग असेल किंवा आतापर्यंत जे शिकलो आपण ऍडव्हान्स सर्विंग मध्ये, आतापर्यंत जे डिस्टन्स होते ते डिस्टन्स कशाने मेजर केले? चेन और टेप. चेन आणि टेप. ओके. जे काय आपण डिस्टन्स आतापर्यंत मेजर केले ते कशाने मेजर केले? चेन आणि टेपने मेजर केले. इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण डिस्टन्स मेजर नाही केली. ते आपण ह्या चॅप्टर मध्ये शिकणार. तिसऱ्या चॅप्टर मध्ये टॅकोमेट्री सर्वे. तर इथं आपल्याला डिस्टन्स मेजर करायचंय, चेन आणि टेप नाही यूज करायचा. म्हणजे इथं चेनिंग ऑपरेशन जे असणार आहे ते आपण अडॉप्ट करणारच नाही. The chaining operation is completely eliminated in such survey. It is used in location survey for railway, roads, reservoir, etc. जे काही इंजिनिअरिंग प्रोजेक्ट आहे तिथं आपण हे इन्स्ट्रुमेंट यूज करू शकतो फॉर मेजरिंग द हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डिस्टन्स. ओके. Tachometric surveying is adopted in rough and difficult areas where direct leveling and chaining are either not possible. ओके. तर टॅकोमेट्रिक सर्विंग केव्हा तुम्ही अडॉप्ट करणार आहे? रफ आणि डिफिकल्ट एरिया असतील. जर प्लेन एरिया असेल, ओके, प्लेन एरिया असेल किंवा लेवल ग्राउंड असेल, तेव्हा तुम्ही डिस्टन्स कशाने मेजर करू शकता? प्लेन ग्राउंड असेल किंवा लेवल ग्राउंड असेल तेव्हा तुम्ही डिस्टन्स कशाने मेजर करू शकता? चेन और टेप. चेन आणि टेपचा यूज करून तुम्ही डिस्टन्स मेजर करू शकता. पण जर एरिया हा रफ असेल, डिफिकल्ट असेल किंवा ऑब्स्टॅकल्स असतील तेव्हा तुम्ही काय यूज करणार आहे? काय अडॉप्ट करणार आहे? टॅकोमीटर सर्वेइंग. ओके. काय यूज करणार आहे? काय अडॉप्ट करणार आहे? रफ आणि डिफिकल्ट एरियाज असतील किंवा ऑब्स्टॅकल्स असतील एरियामध्ये आणि तुम्हाला तिथला डिस्टन्स मेजर करायचंय तेव्हा तुम्ही टॅकोमेट्रिक सर्वेइंग काय करणार आहे? अडॉप्ट करणार आहे. Tachometric surveying is adopted in a rough and difficult areas where direct leveling and chaining are either not possible. ओके. जिथे तुम्ही चेननी डिस्टन्स मेजर करू शकत नाही, टेपनी डिस्टन्स मेजर करू शकत नाही, जर तुम्ही टॅकोमेट्रिक सर्वेइंग काय करू शकता? अडॉप्ट करू शकता. बघा आपला जो काही थर्ड चॅप्टर आहे तो टॅकोमेट्रिक सर्वेइंग आहे. टॅकोमेट्री म्हणजे काय? इट इज द ब्रांच ऑफ सर्वेइंग इन विच हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डिस्टन्सेस आर डिटरमाइंड बाय इन्स्ट्रुमेंट इज नोन एज द टॅकोमेट्री. Here chaining operation is completely eliminated in such survey. It is used to location survey for railway, roadway, reservoir, etc. Okay. Next, tachometric surveying is adopted in rough and difficult areas where direct leveling and chaining are either not possible. Okay. Next point. आता हे इन्स्ट्रुमेंट कोणते आहेत? जे तुम्हाला डिस्टन्स मेजर करायचं आहे टॅकोमेट्रिक मध्ये, तर ते इन्स्ट्रुमेंट कोणते आहेत डिस्टन्स मेजर करण्यासाठी? Instrument used in tachometries. First one is the tachometer. Okay. Instrument used in tachometry. First instrument आहे ते म्हणजे tachometer. तर हे tachometer instrument नेमकं काय आहे?
it is nothing but the transit theodolite. Okay, tachometer, it is nothing but the transit theodolite fitted with stadia diaphragm. Okay, tachometer, it is nothing but the transit theodolite fitted with the stadia diaphragm and analytic lens. ओके, टॅकोमीटर हे काय आहे, एक प्रकारचे ट्रान्झिट थिओडिलाइट आहे, पण त्याबरोबर काय आहे, इट इज फिटेड विथ द अनालिटिक लेन्स अँड स्टॅडिया डायफ्रॅगम. डायफ्रॅगम सगळ्यांना माहिती आहे. ओके, स्टॅडिया डायफ्रॅगम सगळ्यांना माहिती आहे. अनालिटिक लेन्सचा प्रॉब्लेम आहे. आणि आकाश, okay, tachometer, it is nothing but the transit theodolite fitted with the stadia diaphragm and analytic lens. Figure shows the different forms of stadia diaphragm. हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही हे बघितलंय बरोबर. तर स्टॅडिया डायफ्रॅगम सगळ्यांना माहिती आहे. ही हेअर कोणती असते? अप्पर हेअर. अप्पर हेअर. नंतर मिडल हेअर. मिडल हेअर आणि लोअर हेअर. ओके, स्टॅडिया डायफ्रॅगम मध्ये जर तुम्ही बघितलं तर अप्पर हेअर, मिडल हेअर आणि लोअर हेअर असणार आहे. हे डिफरंट टाइप्स आहेत स्टॅडिया डायफ्रॅगमचे. इथं सुद्धा अप्पर, मिडल आणि लोअर आहे. इकडे जरी तुम्ही बघितलं तर अप्पर, मिडल आणि लोअर आहे. तर डिफरंट स्टॅडिया डायफ्रॅगम्स आहेत इथं. आणि टॅकोमीटर काय आहे, तुम्ही ट्रान्झिट थिओडाइट सगळ्यांनी बघितले, तरी अजून एकदा दाखवतो. ओके, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसते ती काय एक प्रकारची ट्रान्झिट थिओडाइट आहे. ओके, हा ट्रान्झिट थिओडाइट मध्ये इथं काय असणार आहे? इथं डायफ्रॅगम. जे तुम्हाला इथं दिसतंय बघा, अशा प्रकारचे स्टॅडिया डायफ्रॅगम कुठं आहे ते? बरोबर ह्या आयपीसच्या पुढे, ह्या आयपीसच्या पुढे काय असणार आहे? स्टॅडिया डायफ्रॅगम असणार. ओके, आणि ह्या टेलिस्कोप मध्ये काय फिटेड असणार आहे? अनालिटिक लेन्स. आपण आपल्याकडे जे काय अवेलेबल आहेत ट्रान्झिट थिओडाइट, त्या सगळ्या थिओडाइट मध्ये काय फिक्स आहे? अनालिटिक लेन्स इथं असणार आहे. त्या अनालिटिक लेन्स टेलिस्कोप मध्ये. ओके, नेक्स्ट, आता डिस्टन्स मेजर करण्यासाठी टॅकोमीटर लागतं. आणि टॅकोमीटर म्हणजे काय लक्षात ठेवलं तुम्ही? इट इज नथिंग बट द ट्रान्झिट थिओडाइट. ओके, फिटेड विथ द स्टॅडिया डायफ्रॅगम अँड अनालिटिक लेन्स. तर तुम्हाला सांगितलं की थिओडाइट म्हणजेच काय असणार आहे? टॅकोमीटर असणार आहे, किंवा टॅकोमीटर म्हणजेच काय असणार आहे? ट्रान्झिट थिओडाइट. जे तुम्हाला स्क्रीनवर डायग्राम दिसते, जे इन्स्ट्रुमेंट दिसते, ते इन्स्ट्रुमेंट ट्रान्झिट थिओडाइट आहे, तेच काय असणार आहे? टॅकोमीटर असणार आहे. आणि टॅकोमीटर म्हणजेच काय असणार आहे? ट्रान्झिट थिओडाइट फिटेड विथ द अनालिटिक लेन्स अँड स्टॅडिया डायफ्रॅगम. ओके, स्टॅडिया डायफ्रॅगम किंवा अनालिटिक लेन्सचा यूज आपण सेकंड चॅप्टर मध्ये केला होता का? नव्हता केला, कारण की आपण डिस्टन्स मेजर केलंच नव्हतं. डिस्टन्स मेजर करण्यासाठी तुम्हाला स्टॅडिया डायफ्रॅगम आणि अनालिटिक लेन्सचा यूज करावा लागतो. ओके, मग ते अप्पर हेअर असेल, मिडल हेअर असेल, लोअर हेअर. ओके, त्यावरून तुम्हाला रिडिंग्स घ्यायचे, त्यानुसार एक फॉर्म्युला क्रिएट होतो. त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला त्या व्हॅल्यू पुटअप करावं लागतं. त्यानंतर ते डिस्टन्स फाइंड आउट होतं. ते पुढं आहे. आता सध्या फक्त काय लक्षात ठेवायचंय की डिस्टन्स मेजर करण्यासाठी 2 इन्स्ट्रुमेंट लागते. ते म्हणजे एक म्हणजे टॅकोमीटर आणि दुसरं म्हणजे लेवलिंग स्टाफ. आणि लेवलिंग स्टाफ तुम्ही शिकलाय. लेवलिंग स्टाफची हाईट किती आहे? 4 मीटर.
हा चला सांगा लेवलिंग स्टाफची हाईट किती आहे? 4 मीटर. 4 मीटर. 4 मीटर असते मॅक्झिमम जी हाईट आहे ती कितीचा असतो लेवलिंग स्टाफ? 4 मीटरचा असतो. आणि यातली प्रत्येक लाईन जी आहे व्हाईट किंवा ब्लॅक कलरची ती कितीची हो? 5 mm. 5 5 ओके ती 5 mm ची. ओके लिस्ट काउंट ऑफ लेवलिंग स्टाफ इज 5 mm. ओके लेवलिंग स्टाफची हाईट आहे ती 4 मीटर आहे. लिस्ट काउंट किती आहे? 5 mm आहे. तुम्ही इथे जर व्हाईट किंवा ब्लॅक जर पट्टी बघितली तर ती कितीची असणार आहे? 5 mm ची असणार. ओके नंतर दोन इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण काय करणार आहे? डिस्टन्स मेजर करणार आणि लेवलिंग स्टाफ वरून रिडिंग कसं मेजर करायचं ते पण आपण शिकू. तर इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? No, sir. ओके तर आपला जो काय थर्ड चॅप्टर आहे तो टॅकोमेट्रिक सर्वेइंग आहे. टॅकोमेट्री मध्ये काय करतो आपण? डिस्टन्स मेजर करतो हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ इन्स्ट्रुमेंट. ओके टॅकोमेट्री सर्वेइंग तुम्ही केव्हा अडॉप्ट करणार आहे? तिथं एरिया हा रफ आहे, डिफिकल्ट आहे, तिथं आपण चेनिंग ऑपरेशन करू शकत नाही, तिथं तुम्ही टॅकोमेट्रिक सर्वेइंग अडॉप्ट करणार आहे. ओके आणि टॅकोमेट्रिक सर्वेइंग मध्ये तुम्ही चेन आणि टेप यूज करू शकत नाही, तिथं तुम्हाला इन्स्ट्रुमेंट यूज करावे लागतील. तर टॅकोमेट्रिक सर्वेइंग करताना तुम्हाला दोन इन्स्ट्रुमेंटची गरज आहे, एक म्हणजे टॅकोमीटर आणि दुसरं म्हणजे लेवलिंग स्टाफ. टॅकोमीटर इज नथिंग बट द ट्रान्झिटिव्ह आउटलेट fitted with analytic lens and steady diaphragm. ओके नंतर लेवलिंग स्टाफ. तर लेवलिंग स्टाफ तुम्ही बघितला त्याची 4 मीटर हाईट आहे, डिस्काउंट 5 mm आहे. ओके ह्या गोष्टी लक्षात राहू द्या. फक्त लेवलिंग स्टाफ आपण डिटेल मध्ये शिकलोय बेसिक सर्वेइंग मध्ये. आता DSY साठी आपण अजून एकदा ते कसं रीड करायचं रिडिंग लेवलिंग स्टाफ वरचे ते पण शिकणार आहे. तर नेक्स्ट पॉइंट आहे आपला प्रिन्सिपल ऑफ टॅकोमेट्री. ओके नेक्स्ट पॉइंट प्रिन्सिपल ऑफ टॅकोमेट्री. तर प्रिन्सिपलचं स्टेटमेंट काय आहे? टॅकोमेट्रिक प्रिन्सिपल ऑफ टॅकोमेट्रिक बघा स्टेटमेंट काय आहे? The principle of tachometric based on the properties of isosceles triangles. The principle of tachometry based on the properties of isosceles triangles where the ratio of distance of the base from the apex to the length of the base is always constant. The principle of tachometry based on the properties of isosceles triangles. Okay, properties of isosceles triangles where the ratio of distance of the base from the apex to the length of the base is always constant. आता जर तुम्ही बघितलं तर इथं isosceles triangles आहे बघा. हा जो आहे A1 B1 isosceles triangles म्हणजे काय असतं? मराठीतनं काय म्हणता तुम्ही त्याला? हा कोणता त्रिकोण म्हणायचं? सांगा. कोणतं त्रिकोण म्हणायचं? समद्विभुज त्रिकोण ऐकलंय का? हो सर. त्याचे प्रॉपर्टीज काय आहेत? ओके आयसोसेलेस ट्रायंगल्स म्हणजे काय? समद्विभुज त्रिकोण. ओके त्याच्या प्रॉपर्टीज काय आहे आपली? हा जो काय रेशो दिलाय द रेशो ऑफ डिस्टन्स ऑफ द बेस फ्रॉम द अपेक्स टू द लेंथ ऑफ द बेस इज ऑलवेज कॉन्स्टंट. सपोज मी एक आयसोसेलेस ट्रायंगल कन्सिडर केला. एक 1 मिनिट हा. बोला. डॉक्युमेंट्स काढायचे.
Okay, sorry. The principle of tachometry based on the isosceles triangles. Okay, properties of the isosceles triangles. Isosceles triangles म्हणजे काय लक्षात ठेवणार आहे तुम्ही? समद्विभुज त्रिकोण. त्याचे रेशो काय आहे बघा? Ratio of distance of the base from the apex to the length of the base is always constant. Suppose मी एक isosceles triangle consider करतो. A1 B1. ओके, हा मी isosceles triangle consider केला. तर त्याचा apex हा पॉइंट कोणता? A आहे. ओके, हा A पॉइंट माझा काय त्या isosceles triangleचा अपेक्स आहे आणि त्याचा बेस कोणता आहे? B1 A1. हा काय त्या isosceles triangleचा बेस झाला आणि हा काय झाला? A पॉइंट त्याचा अपेक्स पॉइंट झाला. आता बघा रेशो काय आहे बघा? द रेशो ऑफ डिस्टन्स ऑफ द बेस, डिस्टन्स ऑफ द बेस फ्रॉम द अपेक्स टू द लेंथ ऑफ द बेस. आता इथून कुठून ते कुठपर्यंत डिस्टन्स बघा, डिस्टन्स बघा, द रेशो ऑफ डिस्टन्स ऑफ द बेस फ्रॉम अपेक्स, इथून ते इथपर्यंत म्हणजे अपेक्स पासून ते बेस पर्यंत डिस्टन्स बरोबर टू लेंथ ऑफ द बेस आणि त्याचा बेस, त्या ट्रायंगलचा बेस म्हणजेच काय होणार आहे? D1 अपॉन S1 होणार आहे. बघा, अपेक्स पासून ते बेस पर्यंत किंवा बेस पासून ते अपेक्स पर्यंत, तिथून ते ह्या ट्रायंगलचा बेस तो म्हणजे कोण असणार आहे? S1 असणार आहे. म्हणजेच ह्याचं काय होणार आहे? D1 अपॉन S1 इक्वल टू काय म्हणतंय? इज ऑलवेज कॉन्स्टंट, म्हणजे इक्वल टू कॉन्स्टंट. D1 upon S1 equal to constant. The principle of tachometry based on the properties of isosceles triangles where the ratio of distance of the base from the apex. बघा, the ratio of distance of the base from apex to म्हणजेच बघा कुठून ते कुठपर्यंत distance of the base from the apex म्हणजे बेस पासून ते अपेक्स पर्यंत डिस्टन्स टू लेंथ ऑफ द बेस म्हणजेच S1 इज ऑलवेज कॉन्स्टंट. ओके, आता इथे तुम्ही जर आयसोसेलेस ट्रायंगल्स बघितले तर किती होते बघा बरं, किती ट्रायंगल्स दिसतील इथे तुम्हाला? सांगा फास्ट मध्ये. 3 ट्रायंगल्स बरोबर आहे का नाही? तुम्हाला आधी स्टेटमेंट कळालं का बघा, किंवा तो रेशो कळाला का बघा? रेशो काय बघा, द रेशो ऑफ डिस्टन्स ऑफ द बेस फ्रॉम अपेक्स. जे काय डिस्टन्स आहे ते कुठून ते कुठपर्यंत? बेस पासून ते अपेक्स म्हणा किंवा अपेक्स पासून ते बेस च डिस्टन्स टू कुठपर्यंत? टू लेंथ ऑफ द बेस म्हणजे त्याची लेंथ, बेसची लेंथ ते काय असणार आहे? ऑलवेज कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजेच D1 अपॉन S1 इक्वल टू कॉन्स्टंट. D1 upon S1 equal to constant. ओके, आता नंतर मी जर कन्सिडर केला सेकंड ट्रायंगल. ओके, सेकंड आयसोसेलेस ट्रायंगल कन्सिडर करतो मी. A2 आणि B2. तर सेम रेशो अप्लाय करा इथं. डिस्टन्स त्याचं कुठून ते कुठपर्यंत डिस्टन्स, बेस पासून ते अपेक्स पर्यंत डिस्टन्स काय दिलंय? D2 दिलाय आणि लेंथ ऑफ द बेस किती आहे? S2. लेंथ ऑफ द बेस किती आहे? S2 आहे. म्हणजे D2 अपॉन S2 इक्वल टू काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार. D2 डिवायडेड बाय S2 इक्वल टू कॉन्स्टंट. हे का म्हणताय तर स्टेटमेंट आहे ते. ओके, स्टेटमेंट आहे. नंतर थर्ड ट्रायंगल मी कन्सिडर करतोय. A3 B3 बरोबर आहे का? तर त्याचा बेस पासून ते अपेक्स पर्यंत डिस्टन्स जे आहे ते किती आहे? D3 आणि त्या ट्रायंगलचा बेस किती आहे? S3. मग तो रेशो बघा आता, D3 अपॉन S3 इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, D3 upon S3 equal to constant. Okay, the principle of tachometry based on the properties of isosceles triangles where the ratio of the distance of the base from the apex to the length of the base is always constant. Okay, तर इथं बघा
In figure O1, A1, B1. Okay, O1, A1, B1, O1, A2, B2, O2, A3, B3 are isosceles triangles. जरा थोडस चेंज करायचंय. इथं A घ्यायचंय. A, A1, B1, नंतर A, A2, B2 आणि A, A3, B3 असं घ्या. These are the isosceles triangles. D1, D2, D3 are the distances based from the apex. Okay, D1, D2, D3 हे डिस्टन्सेस आहेत कुठून ते कुठपर्यंत, बेस पासून ते अपेक्स पर्यंत. ओके, नंतर S1, S2 and S3 are the length of the base, म्हणजेच त्याला काय म्हणायचं, स्टाफ इंटरसेप्ट. ओके, S1, S2 आणि S3 हे कशाचे, प्रत्येक ट्रायंगलचे बेस आहेत. ओके, त्यालाच काय म्हणणार तुम्ही, काय लक्षात ठेवायचं इथून पुढं, स्टाफ इंटरसेप्ट. यस म्हणजे काय असणार आहे, स्टाफ इंटरसेप्ट. S1, S2, S3 हे लेंथ ऑफ द बेस आहेत, पण त्यालाच काय म्हणणार तुम्ही, स्टाफ इंटरसेप्ट. सो अकॉर्डिंग टू द स्टेटेड प्रिन्सिपल, जे काय स्टेटमेंट आहे, जो रेशो आहे, त्यानुसार बघा मी प्रत्येक ट्रायंगल कन्सिडर केला. त्यामध्ये काय मिळालं मला, D1/S1 इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणजेच D1/S1 इक्वल टू D2/S2 इक्वल टू D3/S3 इक्वल टू काय, कॉन्स्टंट. इक्वल टू काय, कॉन्स्टंट. ओके, बोला मॅम, एकच मिनिट. ओके, नेक्स्ट बघा, D1/S1 इक्वल टू D2/S2 इक्वल टू D3/S3 इक्वल टू कॉन्स्टंट. आता इथे दोन कॉन्स्टंट आहेत. ओके, दोन कॉन्स्टंट जे आहेत ते आपल्याला कोण देत असतं, जेव्हा आपण इन्स्ट्रुमेंट मॅन्युफॅक्चर करतोय, मॅन्युफॅक्चर केल्यानंतर आपल्याला दोन कॉन्स्टंट देतात बघा. एक म्हणजे मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट आणि एक म्हणजे ऍडिटिव्ह कॉन्स्टंट. ओके, तर F/I हा तुमचा कोणता कॉन्स्टंट आहे, मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट आहे. काय सांगितलं प्रिन्सिपल मध्ये, की डिस्टन्स कुठून ते कुठपर्यंत, लेंथ पासून ते, बेस पासून ते अपेक्स टू लेंथ ऑफ द बेस, हा रेशो आहे, तो काय असतो, कॉन्स्टंट असतो, असं तुम्हाला प्रिन्सिपल मध्ये, बरोबर आहे का नाही. इक्वल टू जो काय कॉन्स्टंट आहे, तो कॉन्स्टंट कुठून आपण घेत असतो, दोन कॉन्स्टंट आहेत, एक मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट आणि एक ऍडिटिव्ह कॉन्स्टंट. इथे F/I हा जो आहे तो मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट आहे, आणि हे कॉन्स्टंट वगैरे जे कोण आहेत, ज्या गोष्टीत F/I किंवा A+D हे आपल्याला कोण देत असतं, ज्यांनी इन्स्ट्रुमेंट मॅन्युफॅक्चर केले, ते आपल्याला हे कॉन्स्टंट प्रोव्हाइड करत असते. आणि त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय असते, काय नसते, ते सुद्धा आपल्याला मॅन्युफॅक्चरर प्रोव्हाइड करत असते. सध्या फक्त काय लक्षात ठेवायचंय, की जो काय रेशो आहे, हा जो काय प्रिन्सिपल आहे, तो लक्षात ठेवा फक्त. आणि त्या प्रिन्सिपल वरून आपण जे काही इथं कॅल्क्युलेट केलं आता, D1/S1 इक्वल टू D2/S2 इक्वल टू D3/S3. ओके, इक्वल टू काय आहे तुमचा कॉन्स्टंट आहे, तो म्हणजे F/I मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट. ओके, नेक्स्ट, थेअरी ऑफ स्टॅटिक टॅकोमेट्री. इथं आता आपल्याला एक फॉर्म्युला मिळतोय, की त्या फॉर्म्युल्यानुसार आपण काय करणार आहे, डिस्टन्स मेजर करणार आहे. थेअरी ऑफ स्टॅटिक टॅकोमेट्री एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑफ स्टॅटिक मेथड, अशा प्रकारचा तुम्हाला प्रॉब्लेम सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर इथं सगळ्यात महत्वाचं,
कन्सिडर करा एक इथं ऑब्जेक्ट आहे. ओके, इथं जे आहे एक लेवलिंग स्टाफ आहे असं कन्सिडर करा. इथं काय आहे लेवलिंग स्टाफ आणि तुम्ही काय करताय ऑब्जेक्ट बायसेट करताय. काय करताय इथं ऑब्जेक्ट बायसेट करताय. ओके, तर इथे एक ऑब्जेक्ट आहे. तुम्ही ते इन्स्ट्रुमेंट सेट केलंय. इन्स्ट्रुमेंट सेट केल्यानंतर तुमची ही जी काय टेलिस्कोप आहे त्याची पोझिशन अशी आहे आणि इकडे तुमचा ऑब्जेक्ट. सगळ्यांना स्क्रीन क्लिअर दिसते का बघा? येस सर. ओके, सगळ्यांना लक्ष द्यायचं आहे. जो काय स्टॅडिया मेथड आहे ते समजून घ्या, कारण की ह्या डेरिव्हेशन मधून आपण एक फॉर्म्युला क्रिएट करतो. तर इथं आहे ते एक ऑब्जेक्ट आहे किंवा इथे मी एक त्या ऑब्जेक्टवर लेवलिंग स्टाफ ठेवलाय. ओके, लेवलिंग स्टाफ ठेवल्यानंतर इथे माझं इन्स्ट्रुमेंट आहे आणि मला डिस्टन्स मेजर करायचं इथलं. म्हणजे ए वर इन्स्ट्रुमेंट ठेवलंय, बी वर तुमचा ऑब्जेक्ट आहे, म्हणजे तर लेवलिंग स्टाफ आहे असं लक्षात ठेव. ए वरून मी काय करतो बी ला बायसेट करतोय असं लक्षात ठेव. आता नंतर सेम इथं माझा बी ऑब्जेक्ट आहे म्हणजेच लेवलिंग स्टाफ आहे. इथं इन्स्ट्रुमेंट मी सेट केलंय. सेट केल्यानंतर ही जी आहे तुमची ती टेलिस्कोप, ही जी आहे ती काय आहे टेलिस्कोप आहे. ओके, त्याच्या टेलिस्कोप मध्ये म्हणजे हा जो आहे तो तुमचा डायफ्रॅगम आहे, म्हणजे हा पॉइंट. ओके, हा आहे तो डायफ्रॅगम आहे. इथून इथून ते इथं काय असणार आहे हो, हा पॉइंट काय असणार आहे, हा पॉइंट काय आहे ऑब्जेक्ट ग्लास. ऑब्जेक्ट. ओके, इथं बघा इथं आहे ती डायफ्रॅगम आहे. किती हेअर मध्ये कट होते डायफ्रॅगम? 3. 3 हेअर मध्ये, म्हणजे अप्पर मिडल आणि लोअर अशी 3 हेअर मध्ये डायफ्रॅगम कट होते. ओके, अप्पर मिडल आणि लोअर. नंतर हा आहे तो तुमचा ऑब्जेक्ट ग्लास. ओके, आणि ही लाईन कोणती हो, ह्या लाईनला काय म्हणायचं सांगा बरं? Axis of telescope. Line of collimation. लाईन ऑफ कोलिमेशन. ऍक्सिस ऑफ टेलिस्कोप म्हणलं की टेलिस्कोप पर्यंतच मर्यादित राहिलं असतं ऍक्सिस ऑफ टेलिस्कोप, बरोबर आहे का? आणि ऍक्सिस ऑफ टेलिस्कोप ह्या आयपीसच्या सेंटर पासून ते ऑब्जेक्ट ग्लासच्या सेंटर पर्यंत ऍक्सिस ऑफ टेलिस्कोप असतो. पण डायफ्रॅगमच्या सेंटर पासून ते ऑब्जेक्ट पर्यंत जे काही कंटिन्युएशन असतं त्याला काय म्हणतो आपण? Line of collimation. लाईन ऑफ कोलिमेशन, म्हणजे लाईन ऑफ कोलिमेशन किंवा आपण ह्याला हॉरिझॉन्टल लाईन म्हणलं तरी चालेल. नंतर सगळ्यांना कळतंय का बघा, मी इथं डायग्राम पण दाखवतोय. ही तुमचं इथला जो आहे तो आयपीस आहे, हा जो 3 हेअर मध्ये कट झालाय A2 C1 A1 किंवा A1 C1 A2. नंतर हा जो आहे तो ऑब्जेक्ट ग्लास आहे आणि हा ऑब्जेक्ट ग्लासचा काय सेंटर आहे, म्हणजे हा ऑब्जेक्ट ग्लासचा काय सेंटर आहे. ओके, O1. नंतर इथं काय तुमचा लेवलिंग स्टाफ आहे. तिथं काय करतोय आपण, इथं आता सपोज इथं माझा एक लेवलिंग स्टाफ आहे, तो मी बायसेट करतोय. आता हा ओ म्हणजे काय तुमचा ऑप्टिकल सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट ग्लास. ओ इज द ऑप्टिकल सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट ग्लास. नंतर
हा व्ही काय आहे हो? म्हणजे हा जो पॉइंट आहे हा व्ही इथला, हा व्ही पॉइंट म्हणजे कसला ऍक्सिस आहे हो? हा व्ही सांगा, व्ही काय असेल? इथे येतो व्ही पॉइंट, इथं कसला ऍक्सिस आहे? Vertical. Vertical. हा व्ही पॉइंट जो दिलाय तो तुमचा कुठे इथं आहे. जर मी त्यावर असं वरून बोट ठेवलं, ओके, तर तो ऍक्सिस कोणता असणार आहे? व्हर्टिकल ऍक्सिस ऑफ द इन्स्ट्रुमेंट असणार आहे. हा व्ही इथं आहे, राईट इथं. व्ही इज द व्हर्टिकल ऍक्सिस ऑफ द इन्स्ट्रुमेंट. ओके, हा व्ही राईट ऑब्जेक्ट ग्लासच्या माग, राईट ह्या ऑब्जेक्ट ग्लासच्या माग हा काय आहे? व्ही आहे. व्ही म्हणजे व्हर्टिकल ऍक्सिस ऑफ द इन्स्ट्रुमेंट. नेक्स्ट A1, A2, C1. ओके, A1 A1, A2, C1 किंवा A1, C1, A2 काय आहेत? क्रॉस हेअर्स ऑफ द डायफ्रॅगम. क्रॉस हेअर्स ऑफ द डायफ्रॅगम. नंतर A1, C1, A2 त्यालाच काय म्हणणार आहे? हा A1 जो आहे इथं आहे तो कोणता हेअर आहे हो? अपर आहे, मिडल आहे, बॉटम आहे किंवा लोअर? Lower. लोअर. ओके, म्हणजेच तुम्ही काय म्हणू शकता? क्रॉस हेअर्स ऑफ द डायफ्रॅगम म्हणा किंवा अपर हेअर, मिडल हेअर, लोअर हेअर. जर मी असं लिहित असेल A1, C1, A2 तर काय लिहायचं? बॉटमला किंवा लोअर, मिडल आणि टॉप किंवा लोअर, मिडल, अपर असं लिहिलं तरी चालेल किंवा बॉटम, मिडल आणि टॉप असं लिहिलं तरी चालेल. ओके. O is the optical center of the object glass. V is the vertical axis of the instrument. A1, A2, C1 cross hairs of the diaphragm किंवा लोअर, मिडल, अप्पर हेअर. नंतर आता इथं तुमचा लेवलिंग स्टाफ आहे. तो लेवलिंग स्टाफ किती हेअर मध्ये कट होणार हो? लेवलिंग स्टाफ जो आहे तो किती हेअर मध्ये कट होणार? 3. 3 हेअर मध्ये कट होतो. बरोबर आहे का? हा लेवलिंग स्टाफ सुद्धा किती हेअर मध्ये कट होणार आहे? 3 हेअर मध्ये कट होणार आहे. अपर, मिडल आणि लोअर. तर A1 आणि A2 आणि हा C, कॅपिटल A1, कॅपिटल C आणि A2. हा लेवलिंग स्टाफ किती हेअर मध्ये कट होतोय? 3 हेअर मध्ये कट होतोय. म्हणजेच बघा A1, C, A2 रीडिंग ऑफ द स्टाफ कट बाय 3 हेअर्स. ओके, रीडिंग ऑफ द स्टाफ कट बाय 3 हेअर्स. जेव्हा मी टेलिस्कोप थ्रू बघणार आहे तेव्हा हा लेवलिंग स्टाफ जो आहे तो 3 हेअर मध्ये कट होणार आहे. अप्पर, मिडल आणि लोअर. ओके, म्हणजे हा A1, कॅपिटल C, A2 म्हणजे काय असणार आहे? रीडिंग ऑफ द स्टाफ कट बाय 3 हेअर. ओके, नंतर A1, A2 हा A1, A2 इक्वल टू मी आय केलंय बघा, कॅपिटल आय. बरोबर, ते आय काय असणार आहे? लेंथ ऑफ द इमेज. आय काय असणार आहे? लेंथ ऑफ द इमेज. जेव्हा मी टेलिस्कोप थ्रू बघणार आहे इथून, ओके, टेलिस्कोप थ्रू बघणार आहे तेव्हा ही जी काय डायफ्रॅगम इथं आहे तुमचा A2 आणि इथं आहे तर तुमचा A1 आहे. बरोबर आहे का? आणि ते A1, A2 म्हणजेच काय? इथं आय म्हणजेच काय असणार आहे? लेंथ ऑफ द इमेज असणार आहे. नंतर A1, A2 जर तुम्ही इथं बघितलं A1, A2 म्हणजेच काय दिलंय मी इथं? A1, A2 म्हणजेच काय दिलंय? यस दिलाय. आणि यस म्हणजे काय लक्षात ठेवायला सांगितलंय? स्टाफ इंटरसेप्ट. यस म्हणजे काय? स्टाफ इंटरसेप्ट. बघा इथं दिलंय यस इक्वल टू स्टाफ इंटरसेप्ट. यस इक्वल टू स्टाफ इंटरसेप्ट. नंतर एफ इज द फोकस. म्हणजे हा एफ, कॅपिटल एफ. म्हणजे हा एफ कुठला धरणार तुम्ही? डायफ्रागमच्या पुढचा आणि व्हर्टिकल इन्स्ट्रुमेंटचा व्ही जो मध्ये असणार त्याला काय म्हणणार आहे तुम्ही? एफ म्हणणार आहे. हे काय आहे? एफ, फोकस. काय म्हणायचं त्याला? फोकस. ओके, एफ म्हणजे काय? फोकस आहे. हा कॅपिटल एफ म्हणजे काय असणार आहे? फोकस असणार आहे. नंतर डी इक्वल टू डिस्टन्स बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड व्हर्टिकल ऍक्सिस ऑफ द इन्स्ट्रुमेंट. हा डी जो आहे इथे दिसते सगळ्यांना, कॅपिटल स्मॉल डी. हा तुमचा काय आहे? ऑप्टिकल सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट ग्लास आहे. व्ही काय आहे तुमचा? व्ही काय आहे? व्ही काय आहे? व्हर्टिकल ऍक्सिस. व्हर्टिकल ऍक्सिस ऑफ द इन्स्ट्रुमेंट आहे. म्हणजे डी काय असणार आहे? डिस्टन्स बिटवीन द ऑप्टिकल सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट ग्लास अँड व्हर्टिकल ऍक्सिस ऑफ द इन्स्ट्रुमेंट. डी इज द डिस्टन्स बिटवीन व्हर्टिकल ऍक्सिस ऑफ द इन्स्ट्रुमेंट अँड ऑप्टिकल सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट ग्लास. बघा इथं डी इक्वल टू डिस्टन्स बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड व्हर्टिकल ऍक्सिस ऑफ द इन्स्ट्रुमेंट.
नेक्स्ट एफ, स्मॉल एफ आहे बघा. हा स्मॉल एफ म्हणजे काय? फोकल लेंथ. कुठून ते कुठपर्यंत? फोकस पासून म्हणजे कॅपिटल एफ पासून ते ऑप्टिकल सेंटर पर्यंत काय असणार आहे? फोकल लेंथ. स्मॉल एफ, एफ इक्वल टू फोकल लेंथ. कुठून ते कुठपर्यंत इथं दिसतंय लगेच. एफ म्हणजे काय? कॅपिटल एफ पासून ते ऑप्टिकल सेंटर पर्यंत ते काय असणार आहे? फोकल लेंथ, स्मॉल एफ असणार आहे. नंतर व्ही, मला सांगा आता हे व्ही दिलंय इथं, हे व्ही कुठून ते कुठपर्यंत असेल हो डिस्टन्स? व्ही चं डिस्टन्स कुठून ते कुठपर्यंत असेल? ऑप्टिकल सेंटर अँड डायफ्रॅगम. ऑप्टिकल सेंटर पासून ते डायफ्रॅगम. स्टॅडिया डायफ्रॅगम पर्यंत. ओके, डिस्टन्स बिटवीन द स्टॅडिया डायफ्रॅगम अँड distance between the distance between the stadia diaphragm and optical center of the object glass म्हणजे काय असणार आहे? हा तुमचा V असणार आहे, स्मॉल v. आणि हा आहे तो तुमचा कॅपिटल V. लक्षात राहू द्या. नंतर U, U काय बघा? डिस्टन्स बिटवीन द ऑप्टिकल सेंटर अँड स्टाफ. हा जो आहे तो U आहे. ओके, हा U आहे. तो कुठून ते कुठपर्यंत आहे? लगेच सांगू शकता तुम्ही कुठून ते कुठपर्यंत? डिस्टन्स बिटवीन द ऑप्टिकल सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट ग्लास and leveling staff. नंतर आता मला सांगा हा कॅपिटल डी कुठून ते कुठपर्यंत? डी, कॅपिटल डी काय असणार आहे? वर्टिकल ऍक्सिस टू स्टाफ. डिस्टन्स बिटवीन द वर्टिकल ऍक्सिस ऑफ द इन्स्ट्रुमेंट अँड लेवलिंग स्टाफ. ओके, डिस्टन्स बिटवीन द वर्टिकल ऍक्सिस ऑफ द इन्स्ट्रुमेंट अँड लेवलिंग स्टाफ. इथपर्यंत समजलं का बघा सगळ्यांना? इथं काय आहे? एक तुम्हाला डिस्टन्स मेजर करायचंय, असं सपोज हॉरिझॉन्टल डिस्टन्स मेजर करायचंय आणि तुम्ही इथे इन्स्ट्रुमेंट फिक्स केलंय. फिक्स केल्यानंतर इथं जिथलं तुम्हाला डिस्टन्स मेजर करायचं, सपोज ए बी, तर ए वर इन्स्ट्रुमेंट ठेवलंय, बी वर तुमचा लेवलिंग स्टाफ ठेवलाय. ओके, आणि तुम्ही तो बायसेट केलाय. ओके, हा लेवलिंग स्टाफ काय केलाय? तुम्ही बायसेट केलाय. बायसेट केल्यानंतरचं चिन्ह काय असणार आहे ते इथं दर्शवतोय बघा. ही जे आहे दाखवलंय मी तुम्हाला, हे तुमची लेवलिंग टेलिस्कोप आहे. ओके, हे एक टेलिस्कोपच आहे, पण कुठून स्टार्ट केलंय मी? तो हा आहे तो डायफ्रॅगम आहे इथला, हा तुमचा डायफ्रॅगम आहे, बरोबर. आणि नंतर हा जो आहे तो काय आहे? हा, हे काय आहे? ऑप्टिकल ऑप्टिकल सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट ग्लास. हे तुमचा डायफ्रॅगम आहे. डायफ्रॅगम हा 3 लेअर मध्ये कट झालाय, A1, C1, A2. ऑप्टिकल सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट ग्लास काय दिलाय? इथं O1 दिलाय. नंतर मी जर इथं असं ठेवलं, बोट ठेवलं इथं, तर हा काय होतोय? हा ऍक्सिस कोणता होतोय? वर्टिकल. तो हा बी पॉइंट आहे. ओके, हा बी पॉइंट आहे. नंतर ह्या पॉइंटला काय म्हणायचंय? इथं जे आहे ते फोकस. कॅपिटल एफ आहे. ओके, इथं कॅपिटल एफ आहे. नंतर ह्याच्या पुढे तुमचा लेवलिंग स्टाफ आहे. तुम्ही जेव्हा बघणार आहे टेलिस्कोप तरी तो लेवलिंग स्टाफ सुद्धा काय होणार आहे? 3 हेअर मध्ये कट होणार. लेवलिंग स्टाफ सुद्धा काय होणार आहे? 3 हेअर मध्ये कट होणार आहे, A1, C, A2. ओके, नंतर फक्त आता हे डी, एफ, डब्ल्यू तुम्हाला समजलं पाहिजे. इथं जर बघितलं, हा जो डी आहे स्मॉल डी, तर कुठून ते कुठपर्यंत असणार आहे? त्या व्ही पासून ते इथपर्यंत काय? स्मॉल डी. तर चला, स्मॉल इथून फोकल लेंथ स्मॉल एफ काय असणार आहे? त्या फोकस पासून ते इथपर्यंत ऑप्टिकल सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट ग्लास पर्यंत स्मॉल एफ फोकल लेंथ आहे. नंतर डायफ्रॅगम पासून ते ऑप्टिकल सेंटर पर्यंत काय आहे? डायफ्रॅगम पासून ते ऑप्टिकल सेंटर पर्यंत व्ही आहे. नंतर स्मॉल यू कुठून ते कुठपर्यंत आहे? हा ऑप्टिकल सेंटर पासून ते इकडे जो काय तुमचा लेवलिंग स्टाफ आहे फिक्स केलेला, तिथपर्यंत काय? स्मॉल यू आहे. आणि कॅपिटल डी म्हणजे ऍक्च्युअल डिस्टन्स जे आहे ते कुठून असणार आहे? ह्या इन्स्ट्रुमेंटचा जो सेंटर पॉइंट आहे, म्हणजेच हा ऍक्सिस म्हणजे व्हर्टिकल ऍक्सिसचा जर आपण असंच खाली घेतला तर तो कुठे येणार आहे? सेंटर पॉइंटला येणार आहे. म्हणजे सेंटर पॉइंट पासून ते इन्स्ट्रुमेंटच्या सेंटर पॉइंट पासून म्हणजे व्हर्टिकल ऍक्सिस ऑफ द इन्स्ट्रुमेंट पासून ते लेवलिंग स्टाफ पर्यंत काय असणार आहे? कॅपिटल डी असणार. ओके, इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? समजले का बघा सगळ्यांना? येस सर. ओके, नेक्स्ट. फ्रॉम सिमिलर ट्रायंगल्स. ओके, ट्रायंगल जर तुम्ही बघितले, 2 ट्रायंगल्स आहेत बघा. एक कोणता?
A1 A2 O1 बघा, स्मॉल A1 A2 O1 आणि दुसरा ट्रायंगल कोणता, कॅपिटल A1 O1 A2 असे दोन ट्रायंगल्स आहेत बघा. फ्रॉम सिमिलर ट्रायंगल्स A1 O A2. ओके, इथं O1 करण्यापेक्षा O ठेवला तरी चालेल. ओके, O फक्त इथं O लिहिले आपण, O म्हणजे ऑप्टिकल सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट क्लास, तर इथं पण Oच लिहा. फ्रॉम सिमिलर ट्रायंगल्स, ट्रायंगल A1 O A2, ट्रायंगल A1 O A2 and ट्रायंगल कॅपिटल A1 O A2 घेतलं इथं. नंतर प्रिन्सिपल ऑफ टॅकोमेट्री. प्रिन्सिपल ऑफ टॅकोमेट्री काय आहे सांगा. प्रिन्सिपल ऑफ टॅकोमेट्री काय आहे? इट इज डिपेंड्स ऑन प्रॉपर्टीज ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल्स. प्रिन्सिपल ऑफ टॅकोमेट्री इज बेस्ड ऑन दी प्रॉपर्टीज ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल्स. म्हणजेच काय, आता बघा दोन ट्रायंगल्स आहेत आपले, ते दोन्ही ट्रायंगल्स कन्सिडर करणार आहेत आपण. आता मला सांगा, मी हा ट्रायंगल कन्सिडर केला. ओके, हा ट्रायंगल मी कन्सिडर केला बरोबर, आणि हा ट्रायंगल एक कन्सिडर केला. आता एक एक ट्रायंगल कन्सिडर करत जाऊ. ह्या ट्रायंगलचा बेस किती हो? हा बेस किती आहे ह्या ट्रायंगलचा? A1 O A2. ह्या ट्रायंगलचा बेस किती आहे? A1 आणि म्हणजेच काय आहे याचा I. बेस काय आहे? म्हणजेच काय होईल? A1 A2 म्हणजेच काय? आय, बरोबर आहे का नाही? आय. नंतर ह्या ट्रायंगलचा बेस पासून ते अपेक्स पर्यंत डिस्टन्स किती आहे? बेस पासून ते अपेक्स पर्यंत, बेस पासून ते अपेक्स पर्यंत डिस्टन्स किती आहे? V. V, बरोबर आहे. आय आणि इकडे V. नंतर म्हणजे काय करू शकतो तिथे आपण? I अपॉन V इक्वल टू कॉन्स्टंट, बरोबर. I अपॉन V इक्वल टू कॉन्स्टंट. नंतर जर मी हा ट्रायंगल कन्सिडर केला, म्हणजेच कॅपिटल A1 O A2, तर ह्या ट्रायंगलचा बेस काय आहे? S. यस आहे. ह्या ट्रायंगलचा काय? यस आहे. नंतर बेस पासून ते अपेक्स पर्यंत डिस्टन्स काय आहे? U. बेस पासून ते अपेक्स पर्यंत डिस्टन्स काय आहे? U. 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 म्हणजे S अपॉन U इक्वल टू कॉन्स्टंट आहे. I अपॉन V इक्वल टू कॉन्स्टंट आहे. हे झालं आपलं प्रिन्सिपल. पण मी काय लिहितो बघा, आता कसं असं लिहिलं तरी चालेल आपण तो. हा ट्रायंगलचा बेस डिवायडेड बाय ह्या ट्रायंगलचा बेस मी घेतला. बघा, पहिल्या ट्रायंगलचा बेस डिवायडेड बाय दुसऱ्या ट्रायंगलचा बेस, असं जरी लिहिलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. I अपॉन S इक्वल टू काय केलं मी? ह्या ट्रायंगलचा बेस घेतला I, डिवायडेड बाय ह्या ट्रायंगलचा बेस घेतला S इक्वल टू, आता ह्या ट्रायंगलचा डिस्टन्स किती आहे? V आहे, आणि ह्या ट्रायंगलचा डिस्टन्स किती आहे? इथून ते इथपर्यंत U आहे. म्हणजेच मी काय केलं? V अपॉन U घेतलं. बघा, दोन्ही ट्रायंगल कन्सिडर केले. पहिल्यांदा काय केलं? I अपॉन S म्हणजे दोन्ही ट्रायंगलचा बेस घेतला, नंतर अपेक्स पासून ते बेस पर्यंत डिस्टन्स घेतलं. I अपॉन S इक्वल टू V अपॉन U. दोन्ही ट्रायंगलचा बेस घेतला I अपॉन S इक्वल टू दोन्ही ट्रायंगलचं अपेक्स पासून ते बेस पर्यंत डिस्टन्स म्हणजेच V आणि इकडे U. म्हणून मी काय केलं इथं? I अपॉन S इक्वल टू V अपॉन U. प्रिन्सिपल ऑफ टॅकोमेट्री. ओके, जरी तुम्ही तो घेतला I अपॉन V इक्वल टू S अपॉन U घेतलं, फक्त मी काय करू शकतो तिथं? चेंज करू शकतो. I अपॉन S इक्वल टू V अपॉन U. नंतर V इक्वल टू काय मिळेल मला? V इक्वल टू काय? हा U जो आहे तो इकडं भागिले इकडे जाऊन काय होणार आहे? हा सांगा. V इक्वल टू मला घ्यायचंय. V इक्वल टू हा U आहे तो भागिले इकडे जाऊन काय होणार आहे? Multiply. मल्टिप्लाय. बरोबर आहे का नाही? मग काय करू शकतो आपण? V इक्वल टू IU अपॉन S. V इक्वल टू IU अपॉन S. ओके, बघा, दोन सिमिलर ट्रायंगल्स कन्सिडर केले. प्रिन्सिपल जो आहे तो इथं काय केला? यूज केला. दोन्ही ट्रायंगलचा बेस घेतला आधी I अपॉन S इक्वल टू दोन्ही ट्रायंगलचा डिस्टन्स
अपेक्स पासून ते बेस पर्यंत ते घेतलं. नंतर v इक्वल टू आय यू अपॉन एस हे मला मिळालं. नंतर फ्रॉम द प्रॉपर्टीज ऑफ लेन्स. ओके, इथं सगळ्या लेन्सच आहेत. मग ते अनालिटिक लेन्स असेल किंवा आपल्याला जे काय प्रॉपर्टीज आहेत अनालिटिक लेन्स, तुम्ही फिजिक्स मध्ये शिकला असाल बघा, की प्रॉपर कॉन्व्हेक्स लेन्स, कॉन्केव्ह लेन्स, त्याच्या प्रॉपर्टीज आणि एक फॉर्म्युला आपल्याला मिळतो. तो फॉर्म्युला डायरेक्ट इथं घेतलाय मी. 1/v प्लस 1/u इक्वल टू 1/f. ओके, हा फॉर्म्युला कुठून घेतलाय? फ्रॉम द प्रॉपर्टीज ऑफ द लेन्स. फिजिक्स मध्ये झालंय तुम्हाला, फ्रॉम द प्रॉपर्टीज ऑफ द लेन्स. तर कोणता फॉर्म्युला आहे तो? कोणते प्रॉपर्टी आहे? 1/v प्लस 1/u इक्वल टू 1/f. नंतर आता तुमच्याकडे काय आहे? v ची व्हॅल्यू आहे, v इक्वल टू काय आहे? आयु अपॉन एस आहे. v इक्वल टू काय आहे? आयु अपॉन एस आहे. ते पुट करायचं ह्या प्रॉपर्टीज मध्ये. 1/v म्हणजेच काय आहे? आयु अपॉन एस प्लस 1/u इक्वल टू 1/f आहे. 1/आयु अपॉन एस प्लस 1/u इक्वल टू 1/f आहे. आता हे जे एस आहे ते मी वर लिहितो डायरेक्ट. ओके, हे एस जे आहे ते काय करतो मी डायरेक्ट वर लिहितोय. म्हणजेच काय होतं? एस अपॉन आय यू प्लस 1/u इक्वल टू 1/f. लिहू शकतो का मी? असं लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके, आयु अपॉन एस 1/आयु अपॉन एस. डायरेक्ट काय करा? एस अपॉन आयु लिहा. ओके, हे इकडे जाऊ द्या वर डायरेक्ट. एस अपॉन आयु प्लस 1/u इक्वल टू 1/f. ओके, नंतर इथे तुम्हाला कॉमन काय वाटतंय? कॉमन काय वाटतंय इथं? जर मी इथं 1 लिहिलं, इथं 1 असतंय, काय काढू शकतो कॉमन? सांगा बरं. 1/u. 1/u. 1/u काय करायचं? इथं कॉमन काढायचं. तर एक 1 आहे ना, तर 1/u कॉमन काढलं, राहिलं काय सांगा? 1/u कॉमन काढल्यानंतर राहतंय काय? एस अपॉन आय. काय कॉमन राहतंय? कॉमन काढलं 1/i, 1/u, तर काय राहणार आहे? एस अपॉन आय. हे आय आहे, नाहीतर एल चालतं किंवा 1, ते आय. एस अपॉन आय प्लस इथं काय असणार आहे? 1. बघा, एस अपॉन आयु प्लस 1/u इक्वल टू 1/f. जसं मॅथमॅटिक्स एकदम चांगलं तर लगेच समजेल. तर मी काय केलं यातून? 1/u इथं 1 असतं. ओके, व्हॅल्यू 1 असते इथं. त्यामुळे मी काय केलं? 1/u काय काढला? कॉमन काढला यातून, ह्या टर्म मधून ना, एस अपॉन आयु प्लस 1/u मधून काय कॉमन काढला? 1/u कॉमन काढला. तर राहते काय इथं? एस अपॉन आय प्लस 1 राहतंय. एस अपॉन आय प्लस 1 राहतंय, इक्वल टू आहे तसं 1/f. राहते काय? 1/f राहतंय. नंतर u इक्वल टू, ओके, u इक्वल टू, इकडे बघा, u इक्वल टू, इकडे आहे भागाकार, इकडे काय होणार आहे? गुणाकार होणार आहे, मल्टिप्लिकेशन होणार आहे. तर इकडे घेतलं मी f इंटू u इक्वल टू f इंटू काय आहे ते? एस अपॉन आय प्लस 1. ओके, u इक्वल टू f इंटू एस अपॉन आय प्लस 1. ओके, नंतर आता इथं बघा, मला डिस्टन्स मेजर करायचंय, बरोबर आहे का नाही? मला डिस्टन्सचा फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे. हा डी कॅल्क्युलेट करायचा आहे मला, हा डी. बरोबर आहे का? म्हणजे हा इन्स्ट्रुमेंटचा सेंटर पॉइंट पासून ते लेवलिंग स्टाफ पर्यंत जे काही डिस्टन्स आहे, ऍक्च्युअल डिस्टन्स आपण जे चेन किंवा टेपने मेजर करतो इन्स्ट्रुमेंटच्या सेंटर पासून, म्हणजे हा व्हर्टिकल ऍक्सिस पासून व्ही पासून ते इथपर्यंत, म्हणजेच बघा तुम्ही होऊन जाईल तुम्हाला हा डी. आता हा डी म्हणजेच काय असणार आहे हो? हा डी म्हणजेच कॅपिटल डी म्हणजेच स्मॉल यू प्लस डी. बघा, स्मॉल यू प्लस स्मॉल डी. कॅपिटल डी इक्वल टू स्मॉल यू प्लस स्मॉल डी. म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे? डिस्टन्स मिळणार आहे, कॅपिटल डी. तेच इथं घेतलंय मी. बट डी इक्वल टू यू प्लस स्मॉल डी फ्रॉम फिगर. बघा, सगळ्यांना कळतंय का? फ्रॉम फिगर, ह्या फिगर वरून हा डी म्हणजेच काय हो? स्मॉल यू प्लस स्मॉल डी. स्मॉल यू प्लस स्मॉल डी, बरोबर? स्मॉल यू प्लस स्मॉल डी म्हणजेच काय? कॅपिटल डी डिस्टन्स आहे. ओके, बट डी इक्वल टू यू प्लस डी फ्रॉम फिगर. तर यू म्हणजे काय आहे? यू ची व्हॅल्यू काय आहे ते पुट करा फॉर्म्युलेमध्ये. यू इक्वल टू काय? एफ इंटू एस अपॉन आय प्लस 1 आहे. यू इक्वल टू एफ इंटू एस अपॉन आय प्लस 1 आहे.
एस अपॉन आय प्लस 1 इंटू एफ प्लस काय आहे तो डी. यू ची व्हॅल्यू जी आहे ती पुट केली एफ इंटू एस अपॉन आय असं लिहिलं तरी चालेल किंवा आहे तसं लिहिलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही एफ इकडे लिहा किंवा इकडे लिहा, काय प्रॉब्लेम नाही. तर एस अपॉन आय प्लस 1 इंटू एफ हा यू आपण कॅल्क्युलेट केलेला तो इथं घेतला प्लस डी आहे तसा इथं प्लस डी आहे तसा इथे घेतला. नंतर काय करतोय बघा, एफ नी इथं आत गुंततोय, एफ नी काय करतोय मी आत मल्टिप्लाय करतो. तर एफ इंटू एस अपॉन आय, एफ इंटू एस अपॉन आय बघा, एफ नी काय करतोय मी ह्या कंसाला गुंततोय मल्टिप्लाय करतोय. एफ इंटू फर्स्ट टर्मला मी आधी गुणाकार केला, एस इंटू एफ एफ अपॉन आय, एफ इंटू एस अपॉन आय प्लस एफ वन जार एफ प्लस एफ वन जार काय राहणार आहे, एफ राहणार आहे बरोबर. आणि हा डी चा डी आहे तसा बघा, एफ इंटू एस अपॉन आय इथं लिहिलं प्लस एफ वन जार एफ इथं लिहिलं आणि हा प्लस डी चा डी आहे तसा लिहिला. ओके, नंतर डी इक्वल टू मला फॉर्म्युला काय मिळतोय बघा, डी इक्वल टू एस इंटू डी इक्वल टू एस इंटू एफ अपॉन आय प्लस एफ प्लस डी. डी इक्वल टू एस इंटू एफ अपॉन आय प्लस एफ प्लस डी हा डिस्टन्सचा फॉर्म्युला मला मिळतो. डी इक्वल टू एस इंटू एफ अपॉन आय प्लस एफ प्लस डी हा डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आपल्याला इथे मिळतोय. हाच फॉर्म्युला यूज करून आपण डिस्टन्स मेजर करत असतो. ओके, तर डी म्हणजे काय असणार आहे, तुमचं मेन हॉरिझॉन्टल डिस्टन्स असणार आहे डी. एस काय असणार आहे, स्टाफ इंटरसेप्ट असणार आहे. एस म्हणजे काय असणार आहे, स्टाफ इंटरसेप्ट. नंतर एफ अपॉन आय जे आहे ते म्हणजे मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट आहे आणि एफ प्लस डी म्हणजे काय, ऍडिटिव्ह कॉन्स्टंट आहे. मी स्टार्टिंगला सांगितलं होतं जेव्हा प्रिन्सिपल ऑफ टॅकोमॅटिक्स स्टार्ट केलेलं होतं आपण, तेव्हा इक्वल टू कॉन्स्टंट होतं. त्या कॉन्स्टंट मध्ये आपण दोन कॉन्स्टंट मी सांगितले, एक म्हणजे मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट आणि ऍडिटिव्ह कॉन्स्टंट. ओके, तर मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट आणि ऍडिटिव्ह कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू आपल्याला कोण प्रोव्हाइड करतं, ज्यांनी इन्स्ट्रुमेंट आपल्याला मॅन्युफॅक्चर करून दिलंय. ओके, ज्यांनी इन्स्ट्रुमेंट आपल्याला मॅन्युफॅक्चर जे बनवलंय ज्यांनी इन्स्ट्रुमेंट, ते कंपनी आपल्याला दोन्ही कॉन्स्टंट प्रोव्हाइड करत असते. जर तुम्ही बघितलं बॉक्समध्ये, त्या बॉक्समध्ये एक पेज आहे बघा, त्या पेजवर त्या इन्स्ट्रुमेंटचा ऍडिटिव्ह कॉन्स्टंट किती आहे, त्या इन्स्ट्रुमेंटचा मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट किती आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला, आणि त्या इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या असतात मॅन्युफॅक्चरिंग. ओके, तर इथे तुम्ही जर बघितलं एखाद्या पॉईंटचं मला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर एफ वाय आणि एफ प्लस डी तुम्हाला प्रोव्हाइड कोण करतं, प्रॉब्लेम मध्ये सुद्धा प्रोव्हाइड केलं जातं किंवा त्याच्या व्हॅल्यूज काय असते ते पण तुम्हाला माहित होत आहे बघा. एफ अपॉन आय आणि एफ प्लस डी च्या व्हॅल्यू काय असते, तर एफ अपॉन आय ची व्हॅल्यू ही 100 असते. एफ अपॉन आय ह्या मल्टिप्लाइंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू 100 असते, एफ प्लस डी ची व्हॅल्यू हे 0 असते. पण प्रत्येक वेळेस ती 0 नसते. केव्हा 0 असते, जर तुम्हाला म्हटलं की ह्या थिओडी लाईटला अनालिटिक लेन्स फिक्स आहे, तर तुम्ही एफ प्लस डी म्हणजेच ऍडिटिव्ह कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती घ्यायची, 0 घ्यायची. ओके, मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट ची व्हॅल्यू हे 100 असते. कोणत्याही थिओडी लाईटला मल्टिप्लाइंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती असते, 100 असते. आणि एफ प्लस डी ऍडिटिव्ह कॉन्स्टंटची व्हॅल्यू 0 केव्हा असणार आहे, जर तुम्हाला सांगितलं गेलं किंवा मेन्शन केलं गेलं की ह्या थिओडी लाईटला अनालिटिक लेन्स फिक्स आहे. अनालिटिक लेन्स जर फिक्स असेल, अनालिटिक लेन्स जर फिक्स असेल थिओडी लाईटला, तेव्हा ऍडिटिव्ह कॉन्स्टंट म्हणजेच एफ प्लस डी ची व्हॅल्यू किती घेणार आहे तुम्ही, 0 घेणार. ओके, आणि एस म्हणजे काय असणार आहे, स्टाफ इंटरसेप्ट असणार आहे. स्टाफ इंटरसेप्ट म्हणजेच तुमचं अप्पर, मिडल आणि लोअर हेअर रीडिंग. ओके, अप्पर मायनस लोअर केलं की तुम्हाला काय मिळतं, स्टाफ इंटरसेप्ट मिळतं. अप्पर मायनस लोअर केलं की काय मिळतं तुम्हाला, स्टाफ इंटरसेप्ट एस मिळत असतो. तर एस कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्हाला अप्पर आणि लोअर रीडिंग माहित असणं गरजेचं. ओके, म्हणजे इथं बघा मगाशी आपण A1 आणि A2 म्हणजेच काय तुमचा स्टाफ इंटरसेप्ट आहे. A1 आणि A2, ह्या A1 A2 म्हणजेच काय तुमचा स्टाफ इंटरसेप्ट एस आहे. मग हा एस कसा कॅल्क्युलेट करणार तुम्हाला, जेव्हा तुम्ही स्टाफ बायसेट करता तेव्हा तो स्टाफ 3 हेअर मध्ये कट होतो, अप्पर, मिडल आणि लोअर. पण
हायएस्ट कसा कॅल्क्युलेट होतो तुमचा अपर हेअर रिडिंग मायनस लोअर हेअर रिडिंग. A1 मायनस A2 केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे? यस मिळणार स्टाफ इंटरसेप्ट. जर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्हाला यस कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्हाला अपर आणि मिडल आणि लोअर हे रिडिंग माहित पाहिजे. मेन म्हणजे अपर आणि लोअरच. अपर मायनस लोअर केल्यानंतर यस मिळतोय. F अपॉन आय हा तुम्हाला माहिती आहे 100 आहे आणि A प्लस डी किती आहे 0. त्यानुसार काय करायचं तुम्हाला डिस्टन्स मेजर करायचं. हॉरिझॉन्टल डिस्टन्स मेजर करायला हाच फॉर्म्युला आहे. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. D इक्वल टू S इंटू F अपॉन आय प्लस A प्लस डी हा स्टँडर्ड फॉर्म्युला तुम्हाला डिस्टन्स मेजर करण्यासाठी यूज करावा लागेल. पण जर ग्राउंड हे इन्क्लाइंड असेल किंवा इन्क्लाइंड डिस्टन्स मेजर करायचं असेल तर त्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे? व्हर्टिकल डिस्टन्स मेजर करायचं त्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करायचा ते पुढे आहे. जसा आताचा हा फॉर्म्युला डिराईव्ह झालाय तसंच तुम्हाला व्हर्टिकल डिस्टन्स साठी किंवा इन्क्लाइंड डिस्टन्स साठी सुद्धा फॉर्म्युला काय करायचा डिराईव्ह करायचा आणि तोच फॉर्म्युला यूज करायचा फॉर मेजरिंग द हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डिस्टन्स. ओके, तर हा फॉर्म्युला कसा आला ते समजलं का बघा? अजून एकदा सांगू द्या. एकदा लक्ष द्या, अजून एकदा सांगतो. theory of stadiatometry किंवा प्रिन्सिपल ऑफ स्टॅडिया मेथड असा क्वेश्चन एक्सप्लेन करा म्हणून डिराइव्ह द theory of stadiatometry असं पण विचारलं जाईल. तर इथं स्टॅडियाटॅकोमेट्री किंवा स्टॅडिया मेथड म्हणलं की काय लक्षात ठेवायचं की फॉर्म्युला आपण डिराइव्ह करतो. तो कोणता फॉर्म्युला आपल्याला मिळतो? D equal to S into F upon I plus A plus D. F upon I is the multiplying constant, A plus D is the additive constant, S is the staff intercept and D is the horizontal distance D, capital D. तर आता हा फॉर्म्युला कसा मिळाला, कसा डिराइव्ह झाला त्याचं डेरिव्हेशन्स आपण इथे बघणार आहे. तर ही जी आहे ती तुमची टेलिस्कोप आहे. ओके, किंवा इन्स्ट्रुमेंट आणि इन्स्ट्रुमेंटचे टेलिस्कोप आहे ज्याच्या सहाय्याने काय करता तुम्ही लेवलिंग स्टाफ बायसेट करताय. तुम्हाला इथं डिस्टन्स डी मेजर करायचंय. गृहीत धरा की दोन पॉइंट आहेत A आणि B. A वर तुमचा इन्स्ट्रुमेंट आहे, B वर तुमचा लेवलिंग स्टाफ आहे. A वर इन्स्ट्रुमेंट फिक्स केल्यानंतर तुम्हाला A टू B हे डिस्टन्स मेजर करायचंय म्हणजेच हे D मेजर करायचंय. तर तुम्ही A वर इन्स्ट्रुमेंट सेट केलं, इन्स्ट्रुमेंट सेट केल्यानंतर ही जी तुमची आहे ती टेलिस्कोप आहे. ओके, टेलिस्कोपच्या स्टार्टिंगला काय असणार आहे? स्टार्टिंगला काय असणार आहे? ऑब्जेक्ट ग्लास आणि स्टार्टिंगला ऑब्जेक्ट ग्लास आहे जो तुम्हाला इथे दाखवलाय आहे तो ऑब्जेक्ट ग्लास आहे. नंतर हे जे दाखवलं ते डायफ्रॅगम आहे बघा. आयपीसची काय गरज नाहीये सध्या, त्यामुळे काय केलं त्यांनी डायफ्रॅगम दाखवला. हे आयपीस आहे, पुढं आयपीसच्या पुढे डायफ्रॅगम असतो. हा जो 3 हेअर मध्ये कट असतो, अपर मिडल आणि लोअर, हा डायफ्रॅगम आहे. नंतर हा जो पॉइंट आहे हे म्हणजे आपल्या व्हर्टिकल ऍक्सिस ऑफ द इन्स्ट्रुमेंटचा पॉइंट आहे. जर तुम्ही असं वरून बघितलं तर ते काय व्हर्टिकल ऍक्सिस ऑफ द इन्स्ट्रुमेंट बी आहे. आणि नंतर हे जे आहे ते फोकस आहे. ओके, हे आहे ते फोकस कॅपिटल एफ. आणि नंतर हा पुढे एक स्टाफ आहे जिथं तुमचा स्टाफ 3 हेअर मध्ये कट होतोय, कॅपिटल A1C A2, कॅपिटल A1C A2. ओके, इथपर्यंत सगळ्यांना समजलं का बघा? येस सर. ओके, नंतर आता हा D, स्मॉल d म्हणजेच काय? डिस्टन्स बिटवीन द ऑप्टिकल सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट ग्लास अँड व्हर्टिकल ऍक्सिस ऑफ द इन्स्ट्रुमेंट. म्हणजे हा D इथून ऑब्जेक्ट ग्लासच्या सेंटर पासून ते ह्या व्हर्टिकल ऍक्सिस ऑफ द इन्स्ट्रुमेंट पर्यंत हा काय? तुमचा स्मॉल d आहे. ओके, नंतर हा स्मॉल f काय आहे? स्मॉल f काय आहे? डिस्टन्स बिटवीन द ऑप्टिकल सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट ग्लास टू द फोकस म्हणजे f. ह्या फोकस पासून ते ह्या ऑप्टिकल सेंटर पर्यंत काय? स्मॉल f, फोकल लेंथ स्मॉल f. नंतर हा v काय आहे? स्मॉल v, डिस्टन्स बिटवीन द ऑप्टिकल सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट ग्लास अँड डायफ्रॅगम. डिस्टन्स हा v काय? ह्या डायफ्रॅगम पासून ते ऑप्टिकल सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट ग्लास पर्यंत काय असणार आहे? स्मॉल v असणार. नंतर स्मॉल u काय आहे? स्मॉल u काय? ऑप्टिकल सेंटर पासून ते त्या लेवलिंग स्टाफ जिथं फिक्स केलाय तिथपर्यंत, ऑप्टिकल सेंटर पासून ते जिथं तुमचा लेवलिंग स्टाफ आहे त्याला काय म्हणायचं? स्मॉल u. आणि कॅपिटल D काय आहे तुमचा? कॅपिटल D काय आहे? ह्या इन्स्ट्रुमेंटचा जो सेंटर पॉइंट आहे म्हणजेच व्हर्टिकल ऍक्सिस ऑफ द इन्स्ट्रुमेंट.
ओके, इथपर्यंत, इथून ते त्या म्हणजे हे जे काय व्हर्टिकल ऍक्सिस ऑफ द इन्स्ट्रुमेंट म्हणजे हा सेंटर पॉइंट आहे, ग्राउंडवरचा सेंटर पॉइंट, तिथून ते त्या लेवलिंग स्टाफ पर्यंत जे असतं ते डिस्टन्स आपण मेजर करतो, तो म्हणजे कॅपिटल डी पॉइंट. ओके, नेक्स्ट. तर लिहिले आपण सगळ्यांचे नोटेशन्स लिहिले तिथं की ओ काय आहे, व्ही काय आहे, हे सगळे नोटेशन्स तुम्हाला माहित पाहिजे आता. नंतर काय केलं, फ्रॉम सिमिलर ट्रायंगल्स कन्सिडर केले. जर तुम्ही इथं बघितलं डायग्राम मध्ये, फिगर मध्ये, तर दोन ट्रायंगल्स दिसतात बघा, A1 A2 O, नंतर कॅपिटल A1 O A2 असे दोन ट्रायंगल्स आहेत. फ्रॉम सिमिलर ट्रायंगल्स A1 O A2 अँड ट्रायंगल कॅपिटल A1 O A2, दोन ट्रायंगल्स कन्सिडर केले सिमिलर ट्रायंगल्स. त्यामध्ये दोन्ही ट्रायंगल्सचा पहिल्यांदा मी बेस घेतला I अपॉन S. ओके, ह्या ट्रायंगलचा बेस I, ह्या ट्रायंगलचा बेस S, I अपॉन S इक्वल टू दोन्ही ट्रायंगलचं डिस्टन्स घेतलं अपेक्स पासून ते बेस पर्यंत. अपेक्स पासून ह्या बेस पर्यंतचा V आहे, परत इथून ते इथपर्यंत U आहे. ह्या दोन्ही ट्रायंगलचं बेस पासून ते अपेक्स पर्यंत डिस्टन्स घेतला B अपॉन U. I अपॉन S ट्रायंगलचा बेस आहे, लेंथ ऑफ द बेस आहे, आणि V अपॉन U डिस्टन्स आहे अपेक्स पासून ते बेस पर्यंत. I अपॉन S इक्वल टू B अपॉन U by using the stated principle किंवा principles of trigonometry. नंतर काय केलं, V इक्वल टू, ओके, V इक्वल टू IU अपॉन S केलं, V इक्वल टू IU अपॉन S. ओके, U भागिले होते, इकडे जाऊन गुणाकार होणार आहे किंवा मल्टिप्लाय होणार आहे. V इक्वल टू IU अपॉन S म्हणजे V ची किंमत काय, IU अपॉन S आहे. फ्रॉम दी प्रॉपर्टीज ऑफ लेन्सेस. ओके, प्रॉपर्टीज ऑफ लेन्सेस हे फिजिक्स मध्ये आपण शिकलो, ती कोणती एकच प्रॉपर्टीज लक्षात ठेवायची, माहित पाहिजे किंवा पाठ पाहिजे. 1 अपॉन V प्लस 1 अपॉन U इक्वल टू 1 अपॉन F. ओके, प्रॉपर्टीज ऑफ लेन्सेस म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स किंवा अनालिटिक लेन्स. का घेतोय आपण हे प्रॉपर्टीज ऑफ लेन्सेस, तर आपण अनालिटिक लेन्स फिक्स केले. ओके, तर 1 अपॉन V प्लस 1 अपॉन U इक्वल टू 1 अपॉन F ही प्रॉपर्टीज ऑफ लेन्सेस आहे. ती प्रॉपर्टीज इथे मी कन्सिडर केली. ह्याच प्रॉपर्टीज मध्ये, ह्याच फॉर्म्युल्यामध्ये काय करायचंय, V ची व्हॅल्यू काय करायची, पुट करायची. 1 अपॉन V म्हणजेच काय, IU अपॉन S. 1 अपॉन IU अपॉन S प्लस 1 अपॉन U इक्वल टू 1 अपॉन F. हा S काय करतोय मी आता, वर घेतोय फक्त. हा फॉर्म्युला काय होणार आहे, S अपॉन IU प्लस 1 अपॉन U इक्वल टू 1 अपॉन F. ओके, S अपॉन IU प्लस 1 अपॉन U इक्वल टू 1 अपॉन F. नंतर काय करतोय इथं, 1 जर मी टाकलं, तर 1 जर टाकलं तर काय कॉमन निघतं, इथं 1 अपॉन U कॉमन निघतं. 1 अपॉन U काय केलं मी, कॉमन काढलं, राहतंय काय येतं, S अपॉन I प्लस 1 काय राहतंय, 1 अपॉन U कॉमन काढले, मी बाहेर काढले, तर 1 दिला तर मी 1 अपॉन U काय निघतंय, कॉमन निघतंय. 1 अपॉन U मी कॉमन काढलं, नंतर राहतंय काय, S अपॉन I प्लस इथं काय राहते, 1 राहते, 1 इक्वल टू 1 अपॉन F. नंतर U काय कॅल्क्युलेट केला, U इक्वल टू, इकडे भागले इकडे येऊन गुणाकार होणार आहे, U इक्वल टू F इंटू, ओके, F इंटू ही टर्म आहे तशी, U इक्वल टू F इंटू S अपॉन I प्लस 1. ओके, बट डिस्टन्स आपला कॅल्क्युलेट करायचा म्हणून D इक्वल टू U प्लस D. ओके, कॅपिटल D म्हणजेच डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय आपला, U प्लस D, म्हणजे हे U प्लस D, U प्लस D केल्यानंतरच मला काय मिळणार आहे, कॅपिटल D मिळणार. D इक्वल टू U प्लस D. U काय पुट करा फॉर्म्युल्यामध्ये, S अपॉन I प्लस 1 इंटू F प्लस आहे तो D इथं घेतला. नंतर F ने काय करायचंय, कंसाला भागायचंय, म्हणजे पहिल्या टर्मला भागितलं, भागाकार केला F, सॉरी गुणाकार करायचा आहे. ओके, त्या कंसाला काय करायचं, गुणायचंय F ने. पहिल्या टर्मला मी गुणलं, F इंटू S अपॉन I येते प्लस F 1 जरा F म्हणून F लिहिलं प्लस D साठी आहे तसं. ओके, नंतर काय मिळालं आपल्याला फॉर्म्युला, D इक्वल टू S इंटू, ओके, S इंटू F अपॉन I प्लस F प्लस D. D इक्वल टू S इंटू F अपॉन I प्लस F प्लस D. ओके, तर D is the horizontal distance, S is path intercept, F upon I is the multiplying constant and F plus D is the additive constant. इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम आहे का बघा.
कुणाला काय प्रॉब्लेम आहे का बघा इथपर्यंत? आवाज येतोय सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. समजलाय का बघा डिस्टन्सचा फॉर्म्युला? Yes, sir. Yes. Okay, D equal to S into F upon I plus F plus D. D is the horizontal distance. S is the staff intercept. F upon I is the multiplying constant. F plus D is the additive constant. F upon I ची व्हॅल्यू काय लक्षात ठेवणार आहे? F upon I ची काय व्हॅल्यू लक्षात ठेवणार आहे? 100. आणि additive constant ची व्हॅल्यू काय लक्षात ठेवणार आहे? 0. Zero. F plus D ची 0. Okay, next point, object किंवा ऑब्जेक्टिव्ह ऑफ टॅकोमेट्री किंवा ऑब्जेक्ट्स ऑफ टॅकोमेट्री. मेन ऑब्जेक्टिव्ह, मेन पर्पज काय हो टॅकोमेट्रीचा? तर फॉर मेजरिंग द हॉरिझॉन्टल डिस्टन्स, फॉर मेजरिंग द व्हर्टिकल डिस्टन्स. मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे टॅकोमेट्रीचा? फॉर मेजरिंग द हॉरिझॉन्टल डिस्टन्स अँड फॉर मेजरिंग द व्हर्टिकल डिस्टन्स. ओके, फॉर मेजरिंग द horizontal distance, for measuring the vertical distance. And third one, the primary object of tachometry is the preparation of a contour map or plan requiring both horizontal and as well as vertical contour. Okay, तिथे पण distances यूज करायचं. नेक्स्ट बघा, characteristics of tachometry. तर characteristics of tachometry लक्षात ठेवा फक्त. Characteristics of tachometry, the value of multiplying constant F upon I should be 100. आपलं आताच डिस्कशन झालं. The value of multiplying constant F upon I should be 100. First characteristics. आता F plus D ची व्हॅल्यू किती आहे? F plus D ची व्हॅल्यू किती आहे? 0. 0. पण ती 0 केव्हा घेणार आहे तुम्ही? ती व्हॅल्यू 0 केव्हा घेणार आहे? Analytic length. Analytic lens fix असेल Analytic lens टेलिस्कोपला फिक्स असेल किंवा थिओडलाइटला फिक्स असेल तेव्हाच तुम्ही ती F plus D ची व्हॅल्यू काय घेणार आहे? 0 घेणार आहे. ओके, द टेलिस्कोप शुड बी फिक्स्ड विथ an analytic lens. The telescope should be fixed with an analytic lens to make the additive constant exactly equal to 0. Telescope ला जर analytic lens fix असेल तर additive constant किती घ्यायला पाहिजे तुम्ही? 0 घ्यायला पाहिजे. 0 असतो, exactly equal to 0. Next, the telescope should be powerful, having the magnification of 20 to 30 times the diameter. The telescope should be powerful, having the magnifications of 20 to 30 times the diameter. A third characteristic. The eyepiece should be greater magnifying power than usual so that it is possible to obtain the clear star reading from the long distance. Okay, eyepiece ची मॅग्निफाइंग सुद्धा क्लिअर असली पाहिजे जेणेकरून आपल्याला जेव्हा आपण स्टाफ इंटरसेक्ट करतोय, जरी डिस्टन्स म्हणजे इन्स्ट्रुमेंट पासून लेवलिंग स्टाफ पर्यंतचं डिस्टन्स जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला गरज कशाची आहे? स्टाफ इंटरसेप्टची गरज. बरोबर आहे की नाही? तर डिस्टन्स जर लार्ज असेल तर आपल्याला जी काय आयपीस आहे, जी त्याच्यावरची काच आहे म्हणजे मॅग्निफाइंग ग्लास आहे, ती काय पाहिजे? पॉवरफुल पाहिजे. आयपीस शुड बी अ ग्रेटर मॅग्निफिकेशन पॉवर दॅन युजुअल सो दॅट इट इज पॉसिबल टू ऑब्टेन द क्लिअर स्टाफ रीडिंग फ्रॉम द लॉंग डिस्टन्स. ओके, जर माझा स्टाफ हा खूप डिस्टन्सच्या अंतरावर आहे आणि तो बायसेट केला, तो 3 हेअर मध्ये कट केला आणि आता मला रिडिंग्स मेजर करायचे. ओके, रिडिंग्स मला क्लिअर दिसायला गरजेचं आहे. ते दिसणं कशावर डिपेंड आहे? आयपीस वर डिपेंड आहे. त्यामुळे त्याची जी काय काच आहे, जी काय आयपीस ची ग्लास आहे, ती काय पाहिजे? चांगली पाहिजे. नेक्स्ट पॉइंट आहे डिटर्मिनेशन ऑफ टॅकोमेट्री और स्टॅडिया कॉन्स्टंट. ओके, डिटर्मिनेशन ऑफ टॅकोमेट्री और स्टॅडिया कॉन्स्टंट. कोणते कोणते कॉन्स्टंट आहे तो टॅकोमेट्री?
व्हॉट आर द कॉन्स्टंट ऑफ टॅकोमेट्री और स्टॅडिया कॉन्स्टंट? कोणते कॉन्स्टंट आहेत दोन? Multiplying constant and additive constant. मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट आणि ऍडिटिव्ह कॉन्स्टंट. मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट अँड ऍडिटिव्ह कॉन्स्टंट आहे, दोन कॉन्स्टंट आहेत. तर ते मला कॅल्क्युलेट करायचे, ते कसे करणार? तर लक्ष द्या आता. द कॉन्स्टंट मे बी डिटरमाइंड बाय फील्ड मेजरमेंट. आता ग्राउंडवर गेला असं ग्राउंडवर गेल्यानंतर इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने तुम्हाला ते दोन्ही कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचे. ओके, तुम्हाला मी सांगितलं की त्या मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट आणि ऍडिटिव्ह कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू, मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट 100 आहे, ऍडिटिव्ह कॉन्स्टंट 0 आहे. पण ती 0 नसते कधी कधी. ते 0 केव्हा असणार आहे? फक्त जर अनालिटिक लेन्स फिक्स असेल टेलिस्कोपला, तेव्हाच ऍडिटिव्ह कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय असणार आहे? 0 असणार आहे. हेच लक्षात ठेवायचं. ओके, तर आता मला इथं फील्ड मेथड यूज करून दोन कॉन्स्टंट फाइंड आउट करायचे. स्टॅडिया कॉन्स्टंट म्हणजेच मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट f/i आणि ऍडिटिव्ह कॉन्स्टंट a+d हे कॅल्क्युलेट करायचं. त्याची प्रोसिजर काय असणार आहे? फील्ड मेजरमेंट करायचंय आपल्याला. तर मी काय केलं बघा, इथं पहिल्यांदा फेअरली लेवल ग्राउंड इज सिलेक्टेड. काय केलं? फेअरली लेवल ग्राउंड, एकदम प्लेन ग्राउंड काय केलं मी पहिल्यांदा? सिलेक्ट केलं. ग्राउंडवर गेलो, ग्राउंडवर मी एकदम लेवल ग्राउंड, प्लेन ग्राउंड काय केलं मी पहिल्यांदा? सिलेक्ट केलं. द टॅकोमेट्री इज सेटअप ऍट ओ. मी पहिल्यांदा काय करणार आहे? इन्स्ट्रुमेंट सेट करणार. आधी पॉइंट सिलेक्ट करा तुम्ही. तिथं काय करा? पॉइंट सिलेक्ट करा. एक काय करा? ओ हा एक पॉइंट सिलेक्ट करा ग्राउंडवर. नंतर A1, A2 आणि A3 वर लेवलिंग स्टाफ किंवा A1, A3, A2 आणि A3 वर काय करा? पहिल्यांदा रेंजिंग रॉड फिक्स करा. A1, A2, A3 हे काय केलं तुम्ही? ग्राउंडवर 3 पॉइंट सिलेक्ट करून ते तिथं रेंजिंग रॉड फिक्स केला. ओ हा पॉइंट घेतला. असा पॉइंट घेतला की त्या ओ पॉइंट वरून मला हे 3 पॉइंट दिसले पाहिजेत. असे ते ओ पॉइंट काय करायचं? सिलेक्ट करायचं. ओके, आणि काय केलं मी आता? ओव्हर काय केलं? टॅकोमीटर. टॅकोमीटर म्हणजेच कोणतं इन्स्ट्रुमेंट मी सेट केलं होतं तिथं? टॅकोमीटर इज सेटअप ऍट पॉइंट ओ. म्हणजेच कोणतं इन्स्ट्रुमेंट मी तिथं सेट केलं? ट्रान्झिट Transit थिओडी लाईट. ओके, ओव्हर मी काय केलं? टॅकोमीटर आता सेट केला. नंतर पेक्स आर फिक्स्ड ऍट A1, A2, A3 किंवा रेंजिंग रॉड्स आर फिक्स्ड ऍट A1, A2 आणि A3 आर नॉन डिस्टन्स अपार्ट. लय जास्त पण लांब नाही, काय डिस्टन्सच्या अंतरावर तुम्हाला काय करायचंय? A1, A2, A3 वर रेंजिंग रॉड काय करायचं? फिक्स करून घ्यायचा किंवा पेक्स फिक्स करा, काय प्रॉब्लेम नाही. ओव्हर तुमचं इन्स्ट्रुमेंट आहे. ओके, तुम्ही काय केलं? ग्राउंडवर गेला, अझ्युम करा तुम्ही ग्राउंडवर गेला आणि तिथं फेअरली लेवल ग्राउंड म्हणजे एकदम प्लेन ग्राउंड काय केलं तुम्ही? तिथं सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर तिथं पॉइंट सिलेक्ट केले. ओ इन्स्ट्रुमेंटचा ओ पॉइंट सिलेक्ट केला आणि 3 पॉइंट सिलेक्ट केले A1, A2, A3 काय डिस्टन्सच्या अंतरावर. आणि तिथं काय केलं? ओव्हर इन्स्ट्रुमेंट मी काय करतोय? फिक्स करतोय. ओव्हर इन्स्ट्रुमेंट काय करतोय? मी फिक्स करतोय आणि A1, A2, A3 वर काय करतोय? लेवलिंग रेंजिंग रॉड किंवा पेक्स काय करतोय? फिक्स करून ठेवतोय. आता नंतर इन्स्ट्रुमेंटच्या सेंटर पासून ते लेवलिंग स्टाफ म्हणजे A1 पर्यंत D1 आहे. बरं चला, इन्स्ट्रुमेंटच्या सेंटर पासून ते दुसऱ्या पॉइंट पर्यंत D2 आहे, A2 पर्यंत. नंतर O पासून ते A3 पर्यंत काय? D3 आहे. परत S1, S2 आणि S3 आहे. बरोबर आहे का? मी A1 वर स्टाफ ठेवला, तो 3 इयर मध्ये कट झाला. अपर मायनस लोअर S1 अपर, नंतर A2 वर लेवलिंग स्टाफ ठेवला, तो कट केला. अपर मायनस लोअर S2 परत S3. ओके, मला सांगा इथं ऑब्झर्वेशन किती दिसते? तो ऑब्झर्वेशन किती आहेत? किती ऑब्झर्वेशन आहेत? तुम्ही कितीचा डिस्टन्स मेजर करताय? ऑब्झर्वेशन किती आहेत इथं? हा सांगा फास्ट मध्ये, ऑब्झर्वेशन किती आहेत इथं? तीन ऑब्झर्वेशन आहेत बघा. D1 पहिल्यांदा डिस्टन्स D1 फाइंड आउट करता, नंतर D2 फाइंड आउट करता, नंतर D3 फाइंड आउट करता. असे 3 ऑब्झर्वेशन आहेत. The staff is intercept are notated at each of the leveling staff. Let this intercept at S1, S2 आणि S3. ओके, आता मी काय केलं? काय करतोय बघा,
इथून काय केलं, हा स्टाफ मी A1 वर स्टाफ ठेवला, तो काय केला, बायसेट केला. बायसेट केल्यानंतर तो स्टाफ किती हेअर मध्ये कट होतोय, अप्पर, मिडल आणि लोअर. आणि अप्पर हेअर मायनस लोअर हेअर म्हणजेच हे काय असणार आहे, S1 असणार आहे. ओके. नंतर A2 वर स्टाफ ठेवला. A2 वर स्टाफ ठेवल्यानंतर मी तो बायसेट केला आणि तो 3 हेअर मध्ये कट केला, अप्पर, मिडल आणि लोअर. आणि अप्पर मायनस लोअर म्हणजेच काय असणार आहे, S2. सेम A3 वर मी स्टाफ ठेवला आणि तो पण 3 हेअर मध्ये कट झाला, अप्पर मायनस लोअर म्हणजेच काय असणार आहे, S3 असणार आहे. बघा, द स्टाफ इंटरसेप्ट आर नोटेड ऍट ईच ऑफ द लेवलिंग स्टाफ. लेट द इंटरसेप्ट बी S1, S2 and S3. The horizontal distance of the leveling staff from O are accurately measured. Let this distance be D1, D2, D3. ओके. काय केल्यानंतर O2 A1 हे डिस्टन्स मेजर केलं म्हणजेच ते D1 असणार आहे. O2 कॅपिटल A2 D2 डिस्टन्स असणार आहे. O पासून ते A3 पर्यंत D3 हे डिस्टन्स असणार आहे. ओके. The horizontal distances of the leveling staff from O are accurately measured. Let these distances be capital D1, D2 and D3. Okay. Next. By substituting the values of D1, D2 and S1, S2 in the general equations, म्हणजे जनरल फॉर्म्युला जो आहे डिस्टन्सचा, त्या फॉर्म्युला मध्ये काय करायचे, ह्या व्हॅल्यू काय करायचे, सबस्टिट्यूट करायचे. आपला जनरल फॉर्म्युला कोणता आहे, D इक्वल टू F अपॉन I इंटू S प्लस F प्लस D. D इक्वल टू F अपॉन I इंटू S प्लस F प्लस D हा तुमचा काय जनरल फॉर्म्युला आहे. बरोबर. तर D इक्वल टू F अपॉन I इंटू S प्लस F प्लस D मध्ये हे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. वी गेट किती इक्वेशन भेटतील, ऑब्झर्वेशन 3 आहेत. बरोबर आहे का नाही, ऑब्झर्वेशन 3 आहेत म्हणजे आपल्या इक्वेशन सुद्धा किती मिळणार आहेत, 3 मिळणार आहेत. वी गेट द नंबर ऑफ इक्वेशन आर ऍज फॉलोज. तर बघा, ऑब्झर्वेशन 3 आहेत तर 3च आपल्याला येणार आहेत. D1 इक्वल टू, ओके, D1 इक्वल टू F अपॉन I हा प्लस स्टँडर्ड फॉर्म्युला D इक्वल टू F अपॉन I इंटू S प्लस F प्लस D. ऑब्झर्वेशन 3 आहेत म्हणून मी कसं लिहितोय बघा, D1 इक्वल टू F अपॉन I इंटू S1 प्लस F प्लस D. हे इक्वेशन नंबर 1. नंतर सेकंड ऑब्झर्वेशन कन्सिडर केलं. ओके. पहिलं ऑब्झर्वेशन काय आहे तुमचं, हे ऑब्झर्वेशन असेल पहिलं, D1 इक्वल टू F अपॉन I इंटू S प्लस F प्लस S1 इंटू F upon I plus A plus D. सेकंड ऑब्झर्वेशन D2 चे, थर्ड ऑब्झर्वेशन D3 चे. अशा प्रकारे इक्वेशन तयार करा. D2 इक्वल टू F upon I इंटू S2 प्लस A प्लस D. नंतर थर्ड ऑब्झर्वेशन कन्सिडर केलं, D3 इक्वल टू F upon I इंटू S3 प्लस A प्लस D. ओके. असे इक्वेशन किती, जेवढे तुमचे ऑब्झर्वेशन असतील D4, D5, D6 अँड सो ऑन DN पर्यंत इक्वेशन तयार होते तुमचे. बरोबर का. नंतर बाय सॉल्विंग द इक्वेशन इन पेअर्स, पहिल्यांदा काय करा, दोन इक्वेशन्स कन्सिडर करा आणि ते सॉल्व्ह करा. काय करायचं, पहिल्यांदा दोन इक्वेशन्स कन्सिडर करायचे, D1 आणि D2 चे. ओके. ते दोन इक्वेशन्स काय केले, मी सॉल्व्ह केले. दोन इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर मला D1 आणि D2 कसं मिळणार आहे सांगा. हे D1 आणि D2 कसं मिळणार आहे, प्लेन ग्राउंड आहे. D1 आणि D2 कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही, D1 आणि D2 कसं कॅल्क्युलेट करणार, एवढा वेळ लागतो का सांगायला. D1 आणि D2 कसं कॅल्क्युलेट करणार, हा सांगा. D1 आणि D2 कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही, कारण आता इथं आपण काय फाइंड आउट करतोय, कॉन्स्टंट फाइंड आउट करतोय. बरोबर आहे का नाही, डिस्टन्स नाही फाइंड आउट करत. तर हे डिस्टन्स कशाने मेजर करणार, प्लेन ग्राउंड आहे ना, तुम्ही काय तर यूज करू शकता ना प्लेन ग्राउंड वरचं डिस्टन्स मेजर करण्यासाठी. टॅकोमीटर. काय यूज करणार, काय यूज करणार, टॅकोमीटर. आनंद तपकिरे. चेन और टेप. चेन आणि टेप यूज करणार तुम्ही. काय यूज करणार आहे, चेन किंवा टेप यूज करणार आहे. बरोबर का.
चेन घेणार D1 हे डिस्टन्स मेजर करणार, O पासून ते A1 चा D1 डिस्टन्स कॅल्क्युलेट केला, D2 डिस्टन्स पण कॅल्क्युलेट केला आणि D3 पण करू शकता बाय युजिंग द चेन ऑर टेप. ओके, नंतर हे S1 कसं कॅल्क्युलेट करणार सांगा आनंद. S1 कसं कॅल्क्युलेट केलं तुम्ही? तो स्टाफ काय होणार आहे, 3 हेअर मध्ये कट होणार आहे आणि तुम्हाला रेटिंग घ्यायला येते बरोबर. तर तो स्टाफ 3 हेअर मध्ये कट होतोय, पण S1 म्हणजे काय सांगितलंय, अपर हेअर रिडिंग मायनस लोअर हेअर रिडिंग. अपर हेअर रिडिंग मायनस लोअर हेअर रिडिंग म्हणजे S1 असणार. सेम S2 सुद्धा अपर हेअर मायनस लोअर. ओके, त्यानुसार तुम्ही काय केलं, कॅल्क्युलेट केलं बाय सॉल्विंग द इक्वेशन्स इन पेअर्स. म्हणजे पहिले 2 इक्वेशन्स काय करा, कन्सिडर करा आणि त्यातून काय करायचंय तुम्हाला, एक व्हॅल्यू कॅल्क्युलेट काढायची. F अपॉन I आणि F प्लस D आर ऑब्टेन्ड. ओके, F अपॉन I ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट, कुठली तरी F अपॉन I किंवा F प्लस D ही व्हॅल्यू काय होईल तुमची, फाइंड आउट होईल. आणि तीच व्हॅल्यू काय करायची आहे तुम्हाला, एका फॉर्म्युल्यामध्ये टाकायची, म्हणजे दुसरी व्हॅल्यू कॅल्क्युलेट होते. तुम्ही इक्वेशन शिकलाय, पहिल्यांदा 2 इक्वेशन्स कन्सिडर करायची, एक व्हॅल्यू काय करायची, फाइंड आउट करायची, आणि तीच व्हॅल्यू काय करायची, दुसऱ्या इक्वेशन मध्ये काय करायची, ती टाकायची आणि तुम्हाला दोन्ही व्हॅल्यू काय होते, फाइंड आउट होते. And the mean of these values gives the required constant. Okay, by solving the equations in pairs, several values of A plus I plus A plus D are obtained. And पाहिजे F upon I and A plus D are obtained. Okay, दोन इक्वेशन सॉल्व्ह करा, दोन इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला एक व्हॅल्यू मिळेल, आणि तीच एक व्हॅल्यू काय करा, नेक्स्ट इक्वेशन मध्ये किंवा कुठल्या तरी इक्वेशन मध्ये टाका. ते व्हॅल्यू वरनं तुम्हाला काय, सपोज हे 2 इक्वेशन मी सॉल्व्ह केले आणि मला F अपॉन I ही व्हॅल्यू मिळाली, F अपॉन I ही व्हॅल्यू मिळाली, आणि हीच व्हॅल्यू मी कोणत्या तरी इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर कुठली व्हॅल्यू मिळते, मला F प्लस D ही व्हॅल्यू मिळते. ओके, अशा प्रकारे काय करायचंय, दोन्ही कॉन्स्टंट फाइंड आउट करायचे ऑन फील्ड. ओके, तर हे झालं, ही प्रोसिजर झाली डिटर्मिनेशन ऑफ टॅकोमेट्री कॉन्स्टंट किंवा स्टॅडिया कॉन्स्टंट. तर त्यासाठी काय काय करायचं ते सांगितलं तुम्हाला या प्रोसिजर मध्ये. ओके, नेक्स्ट लेक्चरला काय करणार आहे आपण, नेक्स्ट लेक्चर मध्ये ह्यावरचे प्रॉब्लेम फक्त सॉल्व्ह करणार, की कसे कॉन्स्टंट फाइंड आउट करायचे.